नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। वाढीव घरपट्टी विरोधातील सांगली बंदला सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचा जाहीर पाठिंबा। सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेने केलेल्या अवास्तव व अन्यायकारक घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीने 4 ऑगस्ट 2026 रोजी पुकारलेल्या सांगली बंद आंदोलनात सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने जाहीर व संपूर्ण पाठिंबा दर्शवला। या संदर्भात संघाचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील व सेक्रेटरी श्री विनोद वाटोळे यांनी वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर केलं। निवेदनात म्हटलंय की शिक्षण संस्था या नफा कमावणाऱ्या व्यापारी संस्था नसून समाज हितासाठी कार्य करणाऱ्या धर्मदाय संस्था आहेत। त्यामुळे त्यांच्यावर व्यापारी संस्थांप्रमाणे घरपट्टी लादणं अथवा त्यामध्ये अवास्तव वाढ करणं योग्य नाही। घरपट्टीतील वाढीमुळे शिक्षण संस्थांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होत असून त्याचा अप्रत्यक्ष फटका विद्यार्थी व पालकांनाही बसू शकतो। शिक्षण संस्थांचं धर्मादाय स्वरूप लक्षात घेऊन त्यांना घरपट्टीमधून संपूर्ण माफी द्यावी, तसेच महानगरपालिकेने वाढीव घरपट्टीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वाढीव घरपट्टी विरोधातील लढा सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या हिताचा असल्यानं या आंदोलनात सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी स्पष्ट केले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।